राम राम सोयरे हो आता हिवाळी हंगाम सुरू झालाय आणि आता सगळ्या लोकांची ऊस लावायची आणि गहू पेरायची लागवड सुरू आहे. तर मला बऱ्याचशा सोयऱ्या धैर्याने कमेंट केल्या की सोयरे हो कोरड्यामध्ये गहू पेरून नंतर पाणी द्यावं की रान भिजून गहू पेराव. मी तर सोयरे हो रान आधी भिजवालो आणि नंतर गहू पेरालो. याचे काय फायदे आहेत हे मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो. सोयरे हो आपण कोरड्याला जर गहू पेरल्या, आता हे कोरडं रान आहे, या रानामध्ये जर आपण गहू पेरल्या तर त्या ट्रॅक्टरनं बैलानं बी खोलवरी पडते आणि नंतर जर आपण पाणी लावलं तर ते भिजून एकतर बी थोपून बसते किंवा चांगलं कोटं तरी निघणार. आता ह्या कोणत्या कांट्यानं गहू चांगला पडलेला राहते पण ते निघत नसते. म्हणून काय करायचं असते, आधी वावर भिजवायचं असते आणि नंतर मग त्याच्यामध्ये पेरायचं असते. म्हणतानी चारी कोणते गहू एकदम दाट बरफ आणि एक नंबरचा निघते. आणि याच्यामध्ये दुसरा फायदा आहे, आपण कोरड्याला गहू पेरला आणि भिजवल्याच्या नंतर इतकं तणकट निघते की तण निंदून आपण बेजार होऊन जाता. पण आपण वावर भिजून जर आपण 4 दिवसाच्या नंतर वापसावर आल्यावर जर पेरल्या तर ते तणाचे मोडके वरी येतात, त्याला वकरायचं आणि नंतर पेरायचं. याच्यामध्ये काय होते, तणाचं मोड बी होते आणि गहू बी चारी कोणते एक नंबर येते. बरबाद झालं. मी आता तुम्हाला बकड ज्ञान सांगलो, मह्या पोटामध्ये कावळे ओरडालेत, म्या ज्ञान सांगतो लोकाला आणि शेंबूड आहे म्या नॅकाला. असली मै कथा झाली सोयरी हो. हिंग 12 वाजले तर इमानदारीच्या आणि सुद्धा बापानं भाकर आणली नाही. काय करावं आणि काय नाही, मै परवा कोणालाच नाही सोयरी हो. आता बघा की तुम्ही हिंग दिवस माझ्या डोसक्यावर आलाय आणि सुद्धा बापानं भाकर आणली नाही. बघा काय कराव, अवघड जिंदगी यायच्या मायचा ताप न्यूसने मला लई वनवास आहे हो. काय कराव हो सोयरी, आला वाटलं बाप ठेवा.